महाराष्ट्र TTचं ॲडमिट कार्ड आलेलं आहे, तर ते कशाप्रकारे डाउनलोड करायचं ते आपण आज बघणार आहे. TT पहिलेच ऑप्शन दिसणार, त्यावर क्लिक करायचं आहे. आणि आता आपण महाराष्ट्र TTचं ॲडमिट कार्ड 2 प्रकारे डाउनलोड करू शकता. आता ते कसं आपण ते बघूया. पहिले तर तुम्ही इथे तुम्हाला वरती दिसतं, इथे जाऊन इथे क्लिक केलं की तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिसणार, प्रवेशपत्र डाउनलोड करा. यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे मोबाईल नंबर आणि फॉर्म नंबर, मोबाईल नंबर म्हणजे जो तुम्ही फॉर्ममध्ये टाकलेला आहे तो नंबर टाकायचा आहे. आणि फॉर्म नंबर म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म भरला त्याची तुमचा जो प्रिंट असेल त्याच्यावर फॉर्म नंबर असेल तो फॉर्म नंबर टाकायचा. यावर दुसऱ्या प्रकारे आपण डाउनलोड करू शकतो. तसंच आपण दुसऱ्या प्रकारे पण डाउनलोड करू शकतो. दुसऱ्या प्रकारे तुम्हाला इथे उमेदवाराचे लॉग इन हे ऑप्शन दिसत असेल, यावर क्लिक केलं तर उमेदवाराचे लॉग इनमध्ये युजर नेममध्ये तुमचं युजर नेम टाकायचं आहे, जेही तुम्ही असेल तुमचं जे टाकलेलं आहे. आणि त्यानंतर खाली तुमचा तिथे पासवर्ड टाकायचा आहे. आणि पासवर्ड टाकल्यानंतर एक कॅप्शन टाकायचं आहे. इथे तुम्हाला कॅप्शन टाकायचं आहे बरोबर वरती बघून आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 जोही असेल तिथे तुम्हाला तुमचे दोन्ही ॲडमिट कार्ड दिसून येईल. आणि तिथे तुम्हाला ऑप्शनसुद्धा दिसेल डाउनलोड करायचं. ओके, तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल. यामध्ये जे खाली ऑप्शन दिलं आहे प्रवेशपत्र डाउनलोड करा, यावर क्लिक करायचं आहे. यावर डाउनलोड केल्या तुम्हाला इथे ऑप्शन दिसत आहे ॲडमिट कार्ड पेपर 2. ॲडमिट कार्ड पेपर 2वर क्लिक करायचं, जेणेकरून क्लिक केल्यावर तुम्हाला तिथे तुमचं ॲडमिट कार्ड मिळून जाणार. थँक्यू.